नात्यातील प्रेम आणि निरोगी लैंगिक जीवन मजबूत ठेवण्यासाठी स्त्री आणि पुरुष दोघांसाठीही सविस्तर अशा प्रॅक्टिकली लागू करता येतील अशा टिप्स दिलेल्या आहेत. हे दीर्घकाळ प्रेम, आकर्षण, जवळीक आणि सुखी नातं टिकवण्यासाठी उपयुक्त ठरतात. पहिलं महत्त्वाचं म्हणजे नात्यातील प्रेम टिकवण्यासाठी दोघांनाही लागू पडतील अशा काही टिप्स. पहिलं महत्त्वाचं म्हणजे भावना व्यक्त करा. प्रेम मनात ठेवू नका. "तू मला आवडतेस", "तू खूप महत्त्वाची आहेस" किंवा "महत्त्वाचा आहेत" असे शब्द वापरा. तुमच्या भावना व्यक्त करा. एकमेकांचं कौतुक करा. केस, हसणं, स्वभाव, मेहनत, कुटुंबासाठीचा त्याग याचं कौतुक करा. दोघांमध्ये संवाद ठेवा. नातं तुटण्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे संवादाचा अभाव असतो. दररोज 10 ते 15 मिनिटे फक्त एकमेकांसाठी द्या. मोबाईल, टीव्ही, काम बाजूला ठेवा. प्रॉब्लेम लगेच सोडवण्याऐवजी समजून घेण्याचा नक्कीच प्रयत्न करा. एकमेकांचा आदर करा. एकमेकांना महत्त्व द्या. समोरचा व्यक्ती बदलण्याचा प्रयत्न करू नका. एकमेकांची मते, आवडी, निवडी, भावना, थकवा, करिअर, स्वप्ने यांचा आदर करा. एकमेकांना क्वालिटी टाईम द्या. आठवड्यातून एकदा एकत्र फिरायला जा. चहा, कॉफी, मूव्ही, कुकिंग किंवा एकत्र जेवायला जा. प्रवास करा. कधी-कधी एकमेकांना सरप्राईज द्या, जसं की फूल, चॉकलेट, छोटी गिफ्ट. जबाबदाऱ्या वाटून घ्या. घरकाम, मुलांची काळजी, ऑफिसचा ताण एकमेकांना शेअर करा. यामुळे नातं मजबूत होतं. निरोगी लैंगिक जीवनासाठी काही टिप्स दोघांनाही लागू पडतील अशा, जसं की एकमेकांमध्ये संवाद ठेवा. लैंगिक इच्छा, आवडी निवडी एकमेकांशी शेअर करा. खुलेपणाने बोला. तुमचा मूड नसेल तर तो दाबून न ठेवता किंवा एकमेकांवरती दबाव न आणता स्पष्टपणे नाही म्हणून सांगा. स्वच्छता ठेवा. शरीराचा वास, स्वच्छ कपडे, वेळ आणि वातावरण यानुसार दोघांनी रोमॅन्टिक असं वातावरण तयार करा. एकमेकांना प्रायव्हसी द्या. एकमेकांना वेळ द्या. काही कामांमध्ये तडजोड करा. एकमेकांना भावनिक आधार द्या. लैंगिक जीवन समृद्ध करण्यासाठी किंवा आनंदी करण्यासाठी किसिंग, स्पर्श, गोंजारणं हळुवारपणे घाई न करता एकमेकांना शरीराचा आधार देणं, हेल्दी रुटीन, झोप, व्यायाम, उत्तम मानसिक आरोग्य ठेवणं खूप गरजेचं आहे. यामुळेच लैंगिक आयुष्य वाढतं. पुरुषांसाठी विशेष टीप म्हणजे फक्त शारीरिकच नव्हे तर भावनिक जवळीकसुद्धा खूप महत्त्वाची आहे. हे पुरुषांनी समजून घेणं गरजेचं आहे. सेक्सची सुरुवात नेहमी स्त्रियांकडूनच व्हावी अशी अपेक्षा ठेवू नका. फोअरप्लेशिवाय सेक्स केल्यास पत्नीचा आनंद कमी होतो. तिच्या गरजांवर लक्ष द्या. एकमेकांकडून अपेक्षा न ठेवता एकमेकांनी जवळ राहणं खूप महत्त्वाचं आहे. तेव्हा एकमेकांची शारीरिक जवळीक ठेवा. पत्नीवर टीका करणं टाळा, जसं की वजनच खूप वाढलं आहे, शरीरामध्ये बदल झाला आहे, तुझं मूडच स्विंग होत आहे. या बाबतीत विनोद करू नका. नात्यात वाद झाला असेल तर क्षणभर प्रेम नको, तर प्रथम मानसिक अंतर कमी करा. स्त्रियांसाठी विशेष टीप: आपल्याला काय आवडतं, काय आवडत नाही हे स्पष्टपणे बोला. कोणत्याही बाबतीत अजिबात लाजू नका. फक्त पुरुषांनीच प्रत्येक गोष्ट करायला हवी असं काही नाही. कधीकधी तुम्ही पण पुढाकार घेऊ शकता. आपला मूड नसेल तर प्रेमाने सांगा. रागाने त्यांना टाळू नका. शरीरामध्ये होणारे हार्मोनल बदल, थकवा, पाळी, रजोनिवृत्ती यामुळे लैंगिक इच्छा कमी होऊ शकते. त्यासाठी संवाद साधा. स्वतःचा आत्मविश्वास कमी होऊ देऊ नका. काही मनोवैज्ञानिक घटक असतात, त्या बाबतीत समजूतदारपणा ठेवा. सेक्स म्हणजे केवळ शारीरिकच नव्हे तर मनाचे संबंध आहेत. भांडण, तणाव, तक्रारी कायम राहिल्या तर सेक्सची इच्छा कमी होते. समजून घेणं, आधार देणं, सहानुभूती ठेवणं यामुळे लैंगिक आयुष्य वाढतं. शरीर आणि आरोग्य या संदर्भातही विशेष काळजी घ्या. जसं की एकमेकांच्या जवळ राहायला तर रक्तप्रवाह वाढतो, स्टॅमिना वाढतो, पुरेशी झोप घ्या, हार्मोन सुधारतात, साखर कमी करा, धूम्रपान कमी करा. या सगळ्या गोष्टी केल्या तर तुमची सेक्सचा आनंदही वाढतो. प्रेमाची अभिव्यक्ती करा, म्हणजेच प्रेम व्यक्त करा. जसं की हातात हात घालून फिरा, एकमेकांना मिठी मारणं, पाठीवरून हात फिरवणं, झोपताना जवळ घेणं. स्त्री किंवा पुरुषांचा दिवस कसा गेला याविषयी विचारणा करा. हे छोट्या छोट्या गोष्टी असतात, पण ह्या खूप महत्त्वाच्या असतात, कारण त्या तुम्हाला भावनिक सुरक्षितता निर्माण करत असतात आणि सुरक्षितता देतात.
लैंगिक संबंध मजबूत करायचे असतील तर प्रेम, आदर, संवाद आणि एकमेकांना प्राधान्य देणं खूप गरजेचं आहे. प्रेम टिकलं की सेक्स आपोआपच सुंदर बनतो. यासाठी एकमेकांमध्ये प्रेम राहू द्या, एकमेकांना समजून घ्या, भावना शेअर करा आणि कोणत्याही गोष्टीची लाज न बाळगता काही गोष्टी स्पष्टपणे बोलला तर तुमच्या समस्या निम्म्या कमी होतात आणि तुमच्यामधील दुरावा कमी होतो आणि तुमचं जीवन नक्कीच आनंदी व्हायला मदत होते.